नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहत आहात न्यूज मराठी 24/7. तर एक नजर आजच्या ठळक बातम्यांकडे. बदलापूर घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधलाय. तर गृहमंत्री कुठे आहेत माहीत नाही आणि ज्यांना आपल्या जनतेच्या जीवाची काळजी नाहीये तर अशा बेपरवाई असणारे गृहमंत्री आहेत, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिव पनवेल महामार्गावरील मांदखुर्द येथील टी जंक्शन परिसरातील रस्ते कामांचा मोठा फटका वाहतुकीला बसलाय. तर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागतंय. नवी मुंबईवरून येणाऱ्या वाहन चालकांना घाटकोपर येथील पश्चिम उपनगरात जाण्यासाठी मांदखुर्दच्या टी जंक्शन परिसरातून जावे लागतंय. मात्र येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने 3 महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. परिणामी गेल्या 3 महिन्यांपासून या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होतीये. यातच मार्गाला लागून असलेल्या मांदखुर्द घाटकोपर जोड रस्त्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने येथे एक नवीन उड्डाणपूल बांधलाय. अकोल्यात 6 मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात प्रहारचे आंदोलन. तर देशासह राज्यात वाढत चाललेल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात अकोल्यात प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली असून अकोला जिल्ह्यातील 6 मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. तर या प्रकरणाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोल्यातील दिगरा चौकात आंदोलन करण्यात आलंय. आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा लटकवून फाशी देत निषेध व्यक्त करण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नराधमांना फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आपण पाहता गेल्या कित्येक दिवसापासून देशात नव्हे तर महाराष्ट्रात बलात्काराचे गुन्हे वाढलेले आहेत. याच नंतर त्याच्या पाठोपाठ त्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात काजीखेड या गावात एका शिक्षकाने 6 मुलींवर अत्याचार केला, त्याचे लैंगिक छळ केलं, त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना प्रोत्साहित करून त्यांना त्या घटनेसाठी प्रोहित केलं. याच निषेधार्थ आम्ही आज इथे सर्व प्रहारचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या सर्वांनी मिळून इथे एका पुतळ्याला फाशी देऊन इथे निषेध व्यक्त केलेला आहे. सर्व इथं आलेल्या लहान मुली आलेल्या महिलांचा एकच प्रश्न आहे की तो जो मास्तर आहे, तो जो गुरु आहे, त्या विद्यार्थ्यांचा तो गेल्या 4 महिन्यापासून जे कृत्य करत आहे तो तेवढ्यावर थांबला काय, त्यानं अजून पुढे काही केलं आहे की नाही, किंवा त्यासोबत अजून किती आरोपी आहेत याला सखोल चौकशी होऊन हे सर्व अकोला जिल्ह्याच्या पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी आमची हेच विनंती आहे. तर हे विनंती आंदोलनाच्या स्वरूपात अजून कठोर होऊ नये, अजून उग्र होऊ नये अशी विनंती आम्ही इथे या ठिकाणी प्रशासनाला करतो व आमच्यासोबत राहून या प्रकरणाला न्याय द्या ही विनंती करतो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. पृथ्वीराज चव्हाण अंतरवाली सराटी येथे दाखल झालेत. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत माजी खासदार रजनी पाटीलही जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि जरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे. तर अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.